आमचे भाऊ त्यांनी प्रस्तावित केलेला संघ, त्यांचे आपण कौतुक करूया, कारण तुमच्या टीमला पुरस्कर्ता मिळणं फार गरजेचं आहे, तुमच्या टीमला पॅकर मिळणं फार गरजेचं आहे. आणि आता मात्र खरं तर ज्या पुरस्कर्त्यांनी या टीमला पुरस्कृत केलं आहे त्यांची खऱ्या अर्थानं आपण आभार व्यक्त करा. आणि त्यांचाही आत्मविश्वास असेल की माझी टीम जी मी आज पुरस्कृत केली आहे ती कदाचित विजयावर सुद्धा शिक्कामोर्तब बनेल आणि विजयावर शिक्कामोर्तब करेल आणि चॅम्पियन बनेल. ती गावदेवी चषक 2026 रबर बॉलच्या या स्पर्धेचा देऊया आपण खऱ्या अर्थानं दोन्ही टीम्सना शुभेच्छा. एका बाजूला ISPL पर्यंत पोहोचलेला खेळाडू ज्याच्या नावे 2 बाईक्स आहेत, एक दिगोड्याच्या क्रीडांगणावर जो त्यानं वन मॅन शो केला होता तिथे त्याला बाईक मिळाली होती मॅन ऑफ द सिरीजची, आणि जशी याच गावात ज्या स्पर्धेमध्ये खरं तर त्यानं दुसरी बाईक जिंकली होती. असा एक उरण पंचक्रोशीमधील पूर्व विभागामधील एक प्रतिभा संपन्न खेळाडू, नाव आहे साईश म्हात्रे. साईश म्हात्रे जोवर आहे तोपर्यंत मात्र नक्कीच धावा येतील, त्याही खोऱ्याने येतील, कारण साईश म्हात्रे हा त्याच्या आक्रमकतेसाठी ओळखला जातो. साईश असा खेळाडू आहे कमीत कमी चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा काढणं हा त्याचा स्वाभाविक गुण राहिला, त्यामुळे त्याचा खेळ या मॅचमध्ये कसा राहील, त्याचा परफॉर्मन्स कसा राहील हे पाहणं योग्य असणार आहे. त्याला थांबवण्यासाठी मैदानामध्ये खरं तर सर्वात गुणवान खेळाडू ॲज अ बॉलिंग युनिट म्हणून फ्रंट लाईन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला आहे. या गोलंदाजाकडे सँडी सर गती नाही आहे, बघा तुम्ही जवळजवळ 110-15 किलोमीटर पर आवरचा चेंडू तो फेकतोय, परंतु गोलंदाजी करणं म्हणजे चेंडू गतिमान फेकणं आहे का, तर त्याचं उत्तर नाही. व्हेरिएशन केलंय, ते ओळखलं, ते रीड केलं, स्टॅन अँड डिस्पॅच केलं, डीप लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर जागेवरनं या फटक्याला खऱ्या अर्थानं स्ट्रेट बॅटनं खेळलेत. नाव आहे साईश म्हात्रे आणि तो दीर्घकाळ शांत बसणार नाहीये. त्याच्या बॅटमधनं आलेला हा पहिला षटकार, या षटकारानं धावसंख्येचं अकाउंट ओपन केलंय आणि तो सांगतोय की मला जिंकायचंय. माझी टीम उरण टू नवी मुंबई इतका प्रवास करून आलाय आणि मला माझ्या टीमला जिंकून द्यायचंय. अराउंड द विकेट, याही वेळेला ओव्हर पिच बॉल जसा आला तसाच त्याला पाठवलाय. धो पाऊस नाहीये तरी सुद्धा धो धावांची बरसात होतीये, कारण आउटफील्ड फास्ट आहे, कॉन्क्रीटची विकेट आहे. जिथे आपण म्हणतो ना सँडी सर की न्यूटनचा तिसरा लॉ तो इथे खऱ्या अर्थाने अप्लाय होत नाही. ज्या गतीनं बॉल येतोय त्याच गतीनं तो बाहेर सुद्धा जातोय. जिथे आपण पाहताय की इथे वारंवार लागोपाठचे 2 गतिमान चेंडू आणि त्या 2 गतिमान चेंडूवर मारलाय ते 2 षटकाराने आलेले हे 2 उत्तुंग षटकार, धावसंख्या 12. इथे गोलंदाजाने गती वापरली बघा, थोडंसं आउट ऑफ फ्रस्ट्रेशन. मला 2 षटकार तू मारू शकतोस, ठीक आहे, क्रिकेटमध्ये होतच आणि ही चढाओढ असली ना की मॅच बघायला मजा येते. आणि क्रिकेट या खेळामध्ये फलंदाजांचा खऱ्या अर्थानं क्लास, त्यांचा खेळ आणि गोलंदाजांनी केलेलं कमबॅक, ही चढाओढ बघण्याची एक वेगळी मजा असते. इट्स बॉलर वर्सेस बॅटर. हो, 2 डॉट आणि विकेट, प्राइज विकेट. काय रिवॉर्ड मिळवले, तिथून चिन्मय आलाय, इथून रोहित गेलाय, अनिकेत सुद्धा गेलाय, टाळ्यांचा आवाज झालाय, एकमेकांना शाबास देत असताना, एकमेकांना ॲप्रिशिएट करत असताना. का करू नये, कारण मॅचमध्ये या टीमनं केलंय पुनरागमन आणि पुनरागमन हे व्हावं आणि त्या मोक्याच्या क्षणाला झालंय आणि म्हणूनच कौतुक होतंय ते गोलंदाज षटक क्रमांक 1 मध्ये सागर चंद. जाऊया आपण डीजे मास्टरकडे, ऐकूया एक सुमधुर संगीत. सँडी सर, सुपर 3चा खेळ आपण पाहताय, ही एकमेव सेमीफायनल त्यानंतर फायनलचा सामना, म्हणजे आता चर्चा होईल बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर कोणाला मिळणार मॅन ऑफ द सिरीज. आणि ही चर्चा रंगवत असताना क्रिकेटमध्ये कसं आहे ना, जो बेस्ट देईल तो बेस्ट घेऊन जाईल. हा काय पत्त्यांचा खेळ नाही आहे जिथे नशीब सुद्धा तुम्हाला फार साथ द्यावे लागते. इथे मेहनतीसोबत थोडं नशीब. 99% ऑफ युअर टीम एफर्ट्स, हार्ड वर्क अँड 1% ऑफ युअर लक फॅक्टर. पहिल्या षटकाचा खेळ झालाय, 2 षटकार आले, धावा आल्या त्या फक्त 12. चेंडू 4 डॉट काढलेत. चला फिल्डिंग टीमला आम्ही लगेच सूचित करू की लवकरात लवकर फिल्डिंग सेटअप करून या.
विजयाची उत्सुकता असेल, मनात आत्मविश्वासासोबत थोडंसं लक्ष केंद्रित करून जर का तुम्ही हा खेळ साकारला ना, तर मैदानामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नाहीये. आणि शिवरायांनी महाराष्ट्र भूमीला एक गोष्ट छान शिकवली आहे, जोपर्यंत ध्येय गाठत नाहीये ना तोपर्यंत थांबू नका. नेवर गिव्ह अप ॲटिट्यूड. जिथे आपण म्हणतो की आता जिंकायचं म्हटलं ना की मग जिंकण्याची तीव्रता ही पराभवाच्या भीतीपेक्षा प्रबल पाहिजे. म्हणजे पराभव होईल ही भीती ही कमी पाहिजे, ही मागे पाहिजे. कुठेतरी जिंकण्याची उत्सुकता आणि तो उत्साह अधिकचा असायला हवा. काय घडेल, 6 चेंडू असणार आहे. क्रिकेट हा रंजकतेचा खेळ आहे. दशरथजी पाटील साहेब नेहमी म्हणतात की क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटीज, चान्सेस अँड अपॉर्च्युनिटीज. आता अपॉर्च्युनिटी आलेली आहे नवीन फलंदाजांवर. स्विचचा गरज होती का? गरज होती का? वारा मंदावलाय, झाडाचं टॉपचं पान सुद्धा हलत नाहीये. अशा परिस्थितीनं उजव्या हातानं जेवढी ताकद तुम्ही लावू शकता तितकी डाव्या हातानं लावू शकता का? तर त्याचं उत्तर आहे नाही. त्याला एकच अपवाद आहे, तो म्हणजे AB डिव्हिलियर्स, आणि दुसरा अपवाद आहे ग्लेन मॅक्सवेल. पण समोर स्पिन गोलंदाज पाहिजे. संडे सर बरोबर आहे ना? गतिमान चेंडूला तुम्ही नाही करू शकत. फ्लिक केला, मगाशी हीच लाईन होती, मगाशी फ्लिक केला असतं तर कदाचित 6 आल्या असत्या. तिथे आला बॉल डॉट, इथे आल्या 6. धावसंख्या पोहोचली 19. डीजे धावसंख्या 19. अजून एक फ्लिक ऑफ द रेस्ट. इथे डॉट बॉल, षटकार. वाजव वाजव. थँक्यू. थँक्यू. सँडी सर, पावसाळ्याचं सत्र आहे. झाडे पडताना आपण पाहिलेत. एखादा वटवृक्ष कोसळतो बघा, तेव्हा त्या वटवृक्षाच्या सभोवताली छोटी छोटी झाडं असतात. त्या झाडांना चांगला स्कोप मिळतो आणि ती झाडं काही दिवसानंतर मोठी होताना आपल्याला पाहायला मिळतात. त्याचं कारण असंच आहे. त्या कारणाची आपण थोडी चर्चा करू. आणि इथे अजून एक षटकार. ते कारण असं आहे की जेव्हा या मॅचमध्ये ज्यांनी सर्वात जास्त धावसंख्या उभारल्या, लीडिंग रन स्कोरर ऑफ द टुर्नामेंट साईश, तो बाद झाला. संघाचा मोठा खेळाडू आणि मिळालेली संधी फलंदाज राज, आणि त्याचं या मॅचमध्ये राज आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या बॅटमध्ये सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार आलेत. एखादा फलंदाज जेव्हा बाद होतो, नवीन फलंदाजांना मिळालेली संधी आणि त्या संधीचं केलेलं हे सोनं. अजून एक वार अनिकेत, ते फक्त पाहत राहतील. 6 6 6 6 असं म्हणतात ना की जेव्हा सगळं संपलं असं तुम्हाला वाटेल ना, तेव्हा जास्त खंबीर व्हा. कारण पुरंदराच्या तहात 23 किल्ले मुघलांना परत दिल्यानंतर सर्व राज्य संपलं असं तुम्हा आम्हा सर्वांना वाटलं असेल. पण छत्रपती शिवाजी महाराजांना ते बिलकुल वाटलं नव्हतं. अवघ्या एका त्या 1.5 महिन्यामध्ये पुन्हा एकदा 105 किल्ले सर केले ते महाराजांनी. आणि म्हणूनच पुनरागमन करण्याची संधी मिळते तोपर्यंत संघर्ष करत राहा. आणि हा संघर्ष मैदानामध्ये सुरू आहे. फलंदाजाकडनं मिळालेला हा डॉट बॉल, षटक इथे संपेल. 2 षटकांचा सामना. मगाशी आपण पाहिलं की धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 37. आता तिसऱ्या षटकामध्ये कोण येईल गोलंदाज, तो कशी करेल गोलंदाजी, वक्त का इंतजार कीजिए जनाब. वादा है कि बहुत बेहतरीन नजारा दिखाएंगे.
शेवटचं षटक. संघाचा अजून एक अनुभवी खेळाडू मैदानामध्ये, तो सांगतो की मी जबाबदारी घेईन आणि त्यानं नेहमी जबाबदारी घेतली. नाव आहे प्रणित. प्रणितचं कॉम्प्रोमाइज काय आहे बघा. प्रणितनं मागच्या 3 मॅचेसमध्ये पहिले षटक फेकलं. आता त्याला ठाऊक आहे की आजच्या मॅचमध्ये ज्यानं चांगला परफॉर्मन्स दिला तो सागर आहे. त्यामुळे सागरला त्यानं प्रमोट केलं. त्याला सांगितलं की तू पहिलं षटक हाताल. दुसरं षटक जिन्मयनं मगाशी मॅच काढून दिली, त्यामुळे त्यांनी त्याला सांगितलं की जिन्मय तू दुसरं षटक हाताल. वास्तविक पाहता क्रिकेटचा विरोधाभास पाहायला मिळाला. जिन्मयला मार पडला आणि आता स्वतः संघाचे सर्वात गुणवान खेळाडू मैदानामध्ये ॲज अ बॉलर आलेत. म्हणूनच सागर त्याच्यासाठी टाळ्या वाजवत आहेत, जिन्मय त्याच्यासाठी टाळ्या वाजवतोय. अनिकेतने सांगितलं की शाबास, तू कमबॅक करून दिलंस ना की धावा थांबतील आणि धावा थांबल्या की आपल्याला पुनरागमन करता येईल, कारण मॅचमध्ये पुनरागमन करण्याची संधी पुन्हा येत असते. गोलंदाजांना मार पडला म्हणून काय झालं, फलंदाजांकडे दमखम आहे, ताकद आहे. अरविंद राणा तो ते करू शकतो, मेहबूब तो करू शकतो, त्यांना साथ देईल अनिकेत. रोहित सुद्धा आहेच मिडल ऑर्डरमध्ये, परंतु मॅच रंगेल कशी पाहूया आपण. बॅट फिरली आहे, नाही आहे संपर्क, आला हा डॉट बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा त्याची खऱ्या अर्थानं जिंकण्याची तीव्रता दाखवतोय. शांत भासतो जरी तुला मी अंतरात या वादळ आहे. मनामध्ये विजयाचं वादळ घेऊन तो गोलंदाजी करतोय. नाव आहे प्रणित. चूक, स्ट्रेट गेलाय, एका हाताने पकडण्याचा प्रयत्न, बॉल फरार. संसद विवेक बुद्धी, प्रेझेन्स ऑफ माइंड पंचांनी घेतलाय रिव्ह्यू. कशासाठी तर भीमरसाठी. पंच सांगतात आदमी तुमच्या आता भानगडीत पडणार नाही, आम्हाला वाटलं म्हणून आम्ही घेतलाय, बरोबर ना पंच? तुम्हाला वाटलं म्हणून तुम्ही घेताय, बरोबर ना? करेक्ट, कोणताही दबाव नाहीये, बरोबर? ओके, चला. फिल्डिंग सेट करून घ्या. आयोजकांच्या वतीनं पुन्हा एकदा उपस्थित सर्व मान्यवरांचा आम्ही आभार व्यक्त करू, त्यांचा आम्ही वॉर्म हार्टेड वेलकम करू. आज नवी मुंबईला राजकीय वर्तुळामध्ये दिशा देणाऱ्या महापौर साहेबा, अर्थातच सौभाग्यवती सुजाताताई सूरज पाटील, त्यांचं खरं त्यानं योगदान आणि मोलाचं योगदान आणि सहकार्य, त्यांचं मार्गदर्शन या स्पर्धेला लाभलं. त्यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण इनॉग्रेट केलं. सूरजजी पाटील साहेबांची खऱ्या अर्थानं उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली, त्यांचे योग्य मार्गदर्शन आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर महेंद्रजी नाईक, तंजील शेख, संदीपजी सुतार साहेब, संदीपजी नाईक साहेब, सलुजाताई सुतार ज्या विद्यमान नगरसेविका आहेत, सुनीलजी पाटील साहेब जे विद्यमान नगरसेवक आहेत, त्यांचं योगदान आम्हाला पाहायला मिळालं. संदेशदादा पाटील, सुशांतजी नाईक, गुरुनाथजी नाईक, गुणबैशी म्हात्रे, प्रेमदादा नाईक, त्याचबरोबर आमचे खऱ्या अर्थानं संदेशदादा, त्यांचे मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. अनेक युवकांना त्यांनी प्रेरणा दिली आहे. चला, काय एक्झॅक्टली घडलंय? चला, आणि पंचांचा निर्णय आहे की हा नो बॉल आहे. आयोजकांच्या वतीनं आम्ही जो रिव्ह्यू केला, खरं तर कुठेही डिप्लोमॅसी, कुठेही कॉन्ट्रावर्सी नको म्हणून आम्ही हा निर्णय घेतला. पंचांचे आम्ही कौतुक करू. पंचांना सुद्धा असंच भासलं की कदाचित नो असावा, कदाचित नसावा, म्हणून त्यांनी घेतलं रिव्ह्यू. कसं आहे ना संडे सर, आपल्या लग्नात जर का भांडणी नसतील ना तर ते लग्न ना फार काळ आठवणीत राहत नाही. एखाद्याचं तरी पत्रिकेमध्ये नाव सोडलं ना की मग त्या लग्नाची चर्चा जवळजवळ 2-3 वर्ष होते. धावसंख्या झाली ती 44. चला, फिल्डिंग सजवून घ्या प्लीज. काय झालंय? चला, लगेच द्या चेंडू गोलंदाजाकडे. आणि हा व्हाईट बॉल. पावसाळी रबर बॉल स्पर्धा आहे.
पण सोईल पावसावर आम्हाला कविता करायला मिळाली नाही, कारण पाऊसच पडला नाही. नाहीतर आम्ही म्हणालो असतो हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे. पाऊसही नाही आहे आणि थंड वाराही नाही आहे, ह्युमेट वातावरण. आणि या वातावरणाला पुन्हा एकदा उष्ण बनवणारा हा अप्रतिम कलात्मक टायमिंग क्लास, त्याचं स्टान्स, त्याचं शॉट सिलेक्शन, चेंडूवरची नजर, हँड हेडचं कॉर्डिनेशन आणि बॉल बॅटला संपर्क झाला आणि बॅटला त्यानं पप्पी दिली, ज्याला आपण म्हणतो पिंकी किस. आपण आपल्या बेबीला देतो ना पिंकी किस. तो सांगतोय की थँक गॉड बॉल कनेक्ट झाला. हा पाम फुल ज्याला आपण म्हणतो, फटका 6 धावा, 50 झालेले आहेत. हा बॉल डॉट आहे. अजूनही एक चेंडू शिल्लक असणार आहे. पावसाळ्यातलं क्रिकेट संडे सर आपल्याला पाऊस पडताना बघायची एक वेगळी मजा असते, कारण पडणारे ते खेळाडू, खरं तर चाचपडणारे ते खेळाडू, चेंडू गवताच्या गालीच्या मध्ये लपतो, थांबतो आणि हा बॉल सरळ फरार झालाय. जिथे आपण पाहताय की हॅपी एंडिंग बाय मिस्टर राज. या राजचं राहिलं या मॅचवर राज, आणि राजनं या मॅचमधला जवळजवळ 7वा षटका ठोकत असताना त्यानं ठणकावून सांगितलं की मी माझ्या टीमसाठी सर्वतोपरी देण्यासाठी तयार आहे, सज्ज आहे. आणि त्यानं सज्ज असताना इनिंग साकारली. त्याच्या बॅटमधनं एकूण धावसंख्या जर का आपण पाहिल्या तर या इनिंगमध्ये आल्या 40 धावा 11 चेंडूमध्ये. प्रचंड धावसंख्येनं त्याने या इनिंगला फुलवलं, सजवलं आणि रणसंख्या उभारली ती 57 आणि जिंकण्यासाठी 58 धावांची गरज. मला वाटतं बेलापूर संघ बेलापूर नव्हे तुर्भे संघ बेलापूर इथे फायनलचा सामना खेळतोय. आला बरोबर, कदाचित ते गेले असतील. थोडी आपण उलट तपासणी करून घेऊया. 5 तिकडे गेलेत, 5 इकडे आहेत. नाही, तुर्भे म्हटलं की मग काय तर क्रिकेटचा प्रचंड प्रगल्भ इतिहास. नवी मुंबईमध्ये अशी काही मोजकी गावं आहेत ज्याच्यामध्ये आपण उल्लेख करायचा झाला तर जे खेळाडू आपल्यात नाही आहेत त्या खेळाडूंच्या नावानं त्या टीमची एक वेगळी प्रस्थापना झाली. नवनिर्वचित टीम उभारली गेली आणि त्या टीमचा दबदबा सुद्धा प्रस्थापित झालाय. भूषण पाटील यांचा आम्ही नेहमी उल्लेख केलाय. चला मैदानाकडे वळण घेतोय. फिल्डिंग टीम लगेच फिल्डिंग सजवून घ्या. एक्स्ट्रा टाइम अजिबात नको. सईश एक्स्ट्रा टाइम अजिबात नको. कुणी जसे टीम सर साईश मेक इट फास्ट. थोडी गाई करूया आपण कारण वेळ अजिबात नाहीये. 6:13 इन द क्लॉक. ऑलमोस्ट 6:15 झालेत. चला ओपनिंग पेअर आलेली आहे आणि निवडलेले चेंडू तिकडे आमचे समीप आहेत. समीप जे निवडलेत ना चेंडू मेहबूबनं ते एका उजव्या हातात ठेव किंवा उजव्या बाजूला ठेव आणि न निवडलेले चेंडू डाव्या अंगाला ठेव. म्हणजे काय माहिती का, बॉल गेल्यानंतर त्याला सांगायचं आता चेंडू निवड नको, याच्यातनं एक उचल आणि लगेच दे. ओके. शिरवणे संघ. शिरवणे म्हटलं की मग शिरवण्याची ती स्पर्धा जी सारसोल्याच्या क्रीडांगणावर सातत्यानं होते. नगरसेवक चषक गेले कित्येक वर्षाचा इतिहास त्या स्पर्धेला आहे, जिथे भारतभरातून सर्वच खेळाडू येतात. आणि पहिली स्पर्धा आहे ज्या स्पर्धेमध्ये रबर बॉलच्या फॉर्मॅटमध्ये 1 लाख रुपयाचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतं. माजी नगरसेवक ज्ञानेश्वरजी सुतार साहेब आणि त्यांचे बंधू अविनाश शेठ सुतार, अर्थातच दोस्तीच्या दुनियेमधील राजा माणूस म्हणून त्यांची एक वेगळी ओळख राहिली आहे. आज शिरवणे गावाला क्रिकेटचं वेड लागलं आपण असं म्हणूया, आणि त्या वेडातूनच आज आपण ही टीम नव्यानं प्रस्थापित होताना पाहायला मिळते.
परंतु खेळाडू जुने आहेत. जो मैदानामध्ये उतरलाय तो एक लेजेंड खेळाडू आहे. त्याच्याकडे क्रिकेटचा एक चांगला अनुभव आहे. ज्याने या स्पर्धेमध्ये 2 वेळा मॅन ऑफ द मॅचचं नामांकन स्वीकारले. असा एक प्रतिभा संपन्न, प्रतिभा कुशल असा खेळाडू नाव आहे अरविंद राणा सोनू. समोर आहे तो फिरकी मास्टरी सादर करत असताना मिस्टर संयम. संयमचा हा बॉल लाईन आपण पाहूया. पंच एकमेकांना विचारतायत. पंचांचे आपण कौतुक करूया. एक एक कॉल अतिशय चांगल्या दर्जानं मात्र डिक्लेअर करत असताना ते वेल घेत आहेत. कधी कधी विचारणा करतायत, कधी कधी डिस्कस करतायत आणि एक यथोचित डिसिजन. नो कॉन्ट्रावर्सी, नो टॉलरन्स, नो ऑब्जेक्शन. बॅट फिरली, बॉल निघून गेलाय. डॉट बॉल. ओ चॉप केला बॉल. साईश पोहोचतील बॉलवर. धाव मिळणार नाहीये. 2 षटकं पहिल्या इनिंगमध्ये धावा होत्या 38 आणि आता पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या षटकामध्ये चेंडू झाले 3 चेंडू डॉट आलेत. एक एक्स्ट्रा रन. 2 चेंडू मागचे डॉट आलेत. एक पहिल्या बॉलवर व्हाईट बॉल, त्यामुळे 1 धाव तिथे अंकित झाली आहे. बॉल गेलाय, निघून गेलाय. 4 धावा मिळतील. जाऊया आपण डीजे मास्टरकडे, ऐकूया एक सुमधुर संगीत. थँक्यू सँडी सर. आता आपल्या पोरांकडे जांभळाची पेयाची ताकद आहे. आता फक्त इंग्लिश. ओ हो 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 हो. कॅच ड्रॉप. नाही पण आपल्यालाही काही मर्यादा आहेत, नाहीतर मजा करायला मजा आली असती. सोबत असते ना काका की मग वेगळी मजा असते. धारावे गाव प्रीमियर लीग आणि धारावे प्रीमियर लीग या 2 स्पर्धा इथे होतात. या दोन्ही स्पर्धांमध्ये काका आमच्या समेत, आम्ही त्यांच्या समेत असं अगदी धमाल असते आणि धमाल केली आहे. बेमिसाल ये है टॅलेंट. एक करारा छक्का. थँक्यू. स्पर्धा शेवटच्या टप्प्यात आलीच होईल. जो जिंकेल त्याची चर्चा होईल, कारण 1 किंवा 2 नंबर त्यांनाही मिळणार आहे. 3रा नंबर मिळेल, पण 3ऱ्या नंबरवाल्याची चर्चा फार कमी होते. 2ऱ्या नंबरवाल्याची चर्चाही फार कमी होते आणि चर्चा होती ती चॅम्पियनची. काका कसे म्हणतात की जाऊ द्या आपण थोडं पॉज घेऊ. मैदानाकडे वलन घेत असताना धावसंख्या झाली ती 14 आणि पहिलं षटक प्रगतीपथावर असताना इक्वेशन आपण जर का पाहिलं गेलं, उर्वरित 12 चेंडू आणि 12 मध्ये 44 अशा धावा काढायच्या आहेत. 12 चेंडू आणि 44 धावा. डीजे हा अखंड तांडव रणतांडव आपल्याला पाहायला मिळतोय. खूबसूरत दर्शनीय हा फटका. स्ट्रोक फ्लॅट गेला, फ्लॅटच गेला बाहेर. साईश मात्रे त्याच्या समोर अजून एक. ओ हो हो, शक्तीचं प्रदर्शन. डीजे
किती षटकार पाहिजेत शिरानोकरांनो? 32 काढायचेत. फटका फसलाय, फिल्डर नाही आहेत, पुढे आले, बॉल मागे गेलाय, सावरलंय, थांबवलंय, फेकलाय, 2 मिळतील. आता काढायचे 33. अरविंद राणा, सोनू समोर तितक्याच ताकदीचा संघ आहे. साईश मात्रे त्याच्याकडे क्षमता आहे, पोटेन्शियल आहे, तो कमबॅक करेल. एका विकेटच्या शोधात असतील. ती विकेट मिळेल का? ती विकेट जर का मिळाली तर मॅच मध्ये पुनरागमन होईल. पण ते पुनरागमन होईल का? या मॅच मध्ये शक्तीचं प्रदर्शन करतोय तो म्हणजे अरविंद राणा. त्याला साथ मिळेल का? मेहबूब शेख, साईश. हा बॉल लेग स्टिक वरनं बाहेर गेलाय. +1 धावा मिळतील 2. स्नायूंची लवचिकता त्यानं दाखवली. खेळ क्रिकेटचा, या खेळातलं सौंदर्य आपण आज एन्जॉय करतोय. खेळ क्रिकेटचा, या खेळातला ग्लॅमर आज आपण पाहतोय. खेळ क्रिकेटचा, या खेळातली ग्लोरी आपण आज पाहतोय. कोणता संघ पुढे जाईल यावेळेला? हा बॉल पुन्हा एकदा हा पाम फुल करत असताना बॉल गेला डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत ज्यानं धावा खोऱ्यानं उभारल्या तो राज. बॉलला उचललाय, फेकलाय, तोवर धाव मिळाली 1 न धावसंख्या पोहोचली 32 वर. टोटल टार्गेट सेट झाला 58. अजूनही काढायचे ते किती? तर 22 26. याही वेळेला टायमिंग जमलंय का? बॉल कुठपर्यंत गेलाय आणि हा बॉल बॅटच्या पट्ट्यात. असा चेंडू हा पट्ट्या सोडणार नाहीये. फलंदाजांना नंदनवन असलेली ही स्पोर्टी विकेट, त्याच्या रेंज मध्ये बॉल आउट ऑफ रेंज. अजून एक षटकार आता काढायचे आहेत 20. अरविंद राणा, सोनू, आणि सोनू सांगतोय मला माझ्यावर भरोसा आहे. मेहबूब शेख जॉईन्स द पार्टी नाव. टाळ्यांचा आवाज, शिट्ट्यांचा गजर सांगतोय प्रचंड ताकद, आत्मविश्वास. आणि आता काढायचे आहेत त्या धावा फक्त 14. चेंडू शिल्लक आहेत ते 5. 5 मध्ये धावा हव्यात त्या 14. आणि या 14 धावा काढण्यासाठी आग ओकणारी फलंदाजी. अजून एक मिनी हेलिकॉप्टर इम्प्रोवाइज 6. त्याच गतीनं फेकतायत. आता काढायच्या त्या फक्त 7. 6 6 आणि 1, 6 आणि 6 12, 12 आणि 1 13, 13 झाल्या, उरल्या 7. आपण म्हणतो ना की क्रिकेटमध्ये वेळ आणि परिस्थिती बदलायला वेळ लागत नाहीये. गोलंदाज तन्मय ठाकूर. अजून एक षटकार. हाती घोडे तोफ तलवारे, फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा, ये सप्पे भारी है. तेच दाखवत असताना काय फलंदाजी केली आहे. आता हवे 1 आणि ती 1ही झाली. आणि आता इथे विजय संपादित करतोय तो म्हणजे शिरवणे संघ. काय मॅच फिनिश केली आहे, काय मॅच फिनिश केली. या टीम साठी टाळ्या वाजायला काहीच हरकत नाहीये. द हाय लेवल परफॉर्मन्स.